लग्न तर 7:30ला लागलेलं होतं. जवळच मंगल कार्यालय होतं. त्याच्यामुळं मग घरचे पण काही नव्हते बोलले रात्रीच्या लग्नाला. मग आम्ही गेलेलो होतो. मग 8च्या आसपास आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर पहिले टास्क हा होता, की आवरायचं आणि कम्फर्टेबल कपडे घालायचे. तर मग इथं तुम्ही स्ट्रगल बघू शकता. आणि ऋतुजाचं एकच म्हणणं होतं, तशी तर ती कायम सायलेंटच राहते. पण ती बोलत होती आज, की "बाई डीजे नव्हता लग्नामध्ये, मग आपल्याला डान्सच करायला नाही भेटला. तर मग ना आपण घरी डान्स करू टीव्हीवर गाणी लावून आणि हे तुम्ही इग्नोर करा." तर मग याच्यानंतर मग मी विचारत होते, की "लग्न कसं झालं? काय झालं?" म्हटलं, "छान झालं. सगळ्या मुली लई सुंदर दिसत होत्या." असं तसं. तर मम्मी मला म्हणते, "बाई तू दुसऱ्यांच्या लग्नाला जाय, पण तू नको लग्न करून." तर हे टोमणे तर चालूच राहत्या. मम्मी शेवट. मग आम्ही इथं सगळं आवरलं आणि घरचे कपडे घातले. घरचे कपडे घातल्यानंतर जो सुकून भेटतो ना बाबा, तो कशातच नाही भेटत. आणि इथं माझी बहीण ऋतुजाला विचारत होती, की "ऋतू दीदी तू इतकी वाळेल कशी?" तर ती म्हणती, "बाई मला घरी खायलाच देत नाही." आणि बिनलाजावाने हसते पण आणि बोलती पण, की सगळेच मला हा प्रश्न विचारते बाई, मी उत्तर देऊ देऊ थकली. आणि इथं आम्ही गाणे चूज करत होतो कोणते लावायचे कोणते नाही. तर गाण्यात पण तिची आणि माझी चॉईस खूप वेगळी आहे. तर त्याच्यावरून आमचे भांडणं चाललेले होते. मम्मी शेजारच्या घरी गेलेली होती, काहीतरी कार्यक्रम होता तर त्याच्यामुळं मग घरी आम्हीच होतो फक्त चौघीजणी. तर करेक्ट 11:30 पर्यंत आम्ही धिंगाणा घालत होतो. इतका हसलो आणि जवळजवळ 12च्या आसपास आम्ही झोपलेलो होतो. दुसऱ्या दिवशी मॅडम उठल्या आणि उठल्या लगेच फोन घेऊन बसलेल्या होत्या. चहा पाणी झाला आणि मग मम्मी मला बोलती, की "बाई आपल्या घरी पाहुणे आलेले." आता पाहुणे कोण? तर पाहुणे ऋतुजा. तर तिच्यासाठी काहीतरी आण म्हणे. तर ती म्हणे शुक्रवार होता तर ती बोलली, की "मला चिकन खायचं." मग म्हटलं, "चल बाई चिकन आणायला." माझ्या घरी काय भाऊ-बिऊ नाही आहे. आम्हालाच करावं लागतं हे सगळे मुलांचे कामं. त्यात बाई मला बोलली, की "स्वयंपाक पण तूच कर." मग मी स्वयंपाक केला. मी तिला खाऊ घातलं आणि इथं तिचा भाऊ येणार होता तिला घ्यायला. तर आम्ही त्याची वाट बघत होतो. मग ते सगळं झालं आणि ती जवळजवळ 3-3:30च्या आसपास गेली. बाय.